पिंजरा पिंजरा रे. काही दिवसांपूर्वी ज्या बाईला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही, आज तुम्ही तिला खाण्याचा आग्रह करताय. शालिनी हे बघ, तुला माझा हट्टी स्वभाव चांगलाच माहिती आहे. तुम्ही ज्याला तुमचा हट्ट समजत होता ना, तो तुमचा हट्ट नव्हता, गुरमी होती तुमची, माज होता तुमचा. बास झाला तुमचा हा वाद. आनंदी, माझ्यावर ओरडण्यापेक्षा ना बाहेरच्या उद्धट माणसांवर ओरड. तू माझ्या बरोबर स्वयंपाकघरात चल. आनंदी, आनंदी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. आनंदी, आपल्याला किचन मध्ये खूप काम आहे, त्याला जायला सांग. जा तुम्ही इथून. ही माझी शालिनी आहे, माझी गरीब गाय. आणि मग तू तू का म्हणालीस का नागनाथ नावाची तुझ्या गळ्यात बांधलेली दावण तोडून तू मोकळी झालीस म्हणून? मी जर मोकळी झाले नसेल तर आता व्हायचंय मला तुमच्यापासून, तुमच्यातल्या वाईट वागण्यापासून. माझ्यामध्ये तुझं आधी एक लग्न झालं आणि तुझं आणि तुझ्या बायकोचं अजून डिवोर्स झाला. तुम्ही थांबणार का हे समजा? तुमच्यात आणि लहान मुलांच्यात ना काही फरकच नाहीये. आनंदी, 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 आनंदी. आनंदी, या माणसाला आत्ताच्या आत्ता या खोलीतून बाहेर काढ. तिने काहीच खाल्लं नाही. आपण बघू काय करायचं. चला नाही, मी थोडंसं खायला देतो. हो, आपण शालिनी काहीतरी खाऊन गेला का शालिनी? आता त्यांना जे वाटतंय ना, ती माझी अवस्था बघून माझ्या प्रेमापोटी. पण त्यांनी जो गुन्हा केलाय त्याचा त्यांना पश्चाताप झालेला नाहीये. नाहीतर आनंदी, तेव्हा ना हात जोडून त्याने तुझी माफी मागितली असते ग. शालिनी काकू, खरंच माझी अशी कोणती बी अपेक्षा नाहीये हो. तुझी कधीच काहीच अपेक्षा नसते. त्यांनी सगळ्या जगासमोर तुझी माफी मागावी. माणसाने स्वतःचा पश्चाताप आहे ना त्याच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त करावा. तुम्ही बी त्यांच्याबद्दल असाच निर्णय घ्या ना. फक्त एकच संधी द्या त्यांना स्वतःला बदलण्यासाठी. जमणार नाही. नारायणी माझी कधीच नव्हती, कधीच नसेल. बळजबरीने माझ्या आयुष्यात आलेल्या मुलीपासून मी सुटका करून घेतोय, तर काय चुकतंय माझं? हे बघ, मला ठाव आहे अक्कांकडून खूप चुका झाल्या, पण त्यांना धडा शिकवण्याच्या नादात आपण चूक करत नाही होत ना. आनंदी, बास बास झाली तुझी ही उदार मतवादी चर्चा. हे बघ, मला नारायणीपासून सुटका करून घ्यायची आणि ती मी घेणारच. माझा अक्का आणि नारायणीच्या नालायकपणावर पूर्ण विश्वास आहे. ते नक्कीच काहीतरी नाटकं करतील, कदाचित मला मारूनही टाकतील. तू पुन्हा तुझ्या म्हणण्याचा विषय काढच. मी बोलणारच नाही तुझ्याशी. आणि मी बोललो म्हणून काय लगेच मरणार आहे का मी? तू जरी माझ्या नावाचं कुंकू लावत नसलीस ना, तरी एक अशी शक्ती आहे जी मला फक्त तुझ्यासाठी जिवंत ठेवते. नाहीतर तो जो काय अपघात झाला ना माझा, तो काय छोटा नव्हता. मी तर बास कर, बास. अगं त्या पोरीने वीरच्या समोर जर का तुला ऐकवलं असतं की हे घर तुझं नाही तिचं आहे, तर काय केलं असतंस तू? तोंडघाशी पडली असतीस ना. ते काही असू दे, पण मी त्या दोघांचा अपमान केला ना, यातच मला आनंद मिळालाय. कशी वागतेस? तुझं हेच वागणं मला खूप उथळ वाटतं. तुला वीर बरोबर सुखाचा संसार करताना बघायचंय मला, पण तू आहेस की असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुला आनंद मिळतो. मम्मा, वीरशी संसार करण्यात मला काडीचाही रस नाहीये. मला फक्त त्याला बरबाद करायचंय. पण माझा नाही झाला तरी चालेल, पण मी त्याला त्या आनंदीचा कधीच होऊ देणार नाही. नागनाथ काकांनी जर पोलिसांना असं सांगितलं की लग्नाच्या आदल्या रात्री मला दिलेल्या दुधात अक्कांनीच गुंगीचं औषध टाकायला लावलेलं, तर नागनाथकडून अक्का विरुद्ध साक्ष काढायच्या गोष्टी करतोयस तू. अरे एक वेळ सापाच्या बिळात हात घालून साप बाहेर काढणं सोपं आहे, पण नागनाथचं विष उतरवणं एवढं सोपं नाही. कधी उलटा फिरून डसेल ना, काही नेम नाही त्याचा. नाही वीर, त्यापेक्षा आपण नारायणीची साक्ष काढली तर, म्हणजे या सगळ्या केसमध्ये आपण नारायणीला माफीची साक्षीदार केली तर. नारायणी माफीची साक्षीदार? गोरखदादा, नारायणी अक्कापेक्षाही भयानक आहे. अक्कात जेवढं विष आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त विष अक्काने नारायणीत उतरवलंय. आणि सध्या नारायणी डिवचली गेली. एक वेळेस अक्का आपल्या बाजूने येईल, पण नारायणी कधीच नाही. तू असं मनातही आणू नकोस की नारायणी आपली मदत करेल. नागनाथला तयार करायचं असेल ना, तर आपल्याला खूप रक्त आटवायला लागेल. करू ना मग. ही कोंबडी आपल्याला सोन्याचं अंड देऊ शकते. देईल, पण त्यासाठी ही कोंबडी कापावी लागेल. पिंजरा